नमस्कार, जस्ट फॉर हार्ट्स मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज तुमच्यासोबत एक रॅन्डम गोष्ट शेअर करायची आहे, ती म्हणजे की कोणत्याही आजाराला, कोणत्याही आजाराची साथ आली, जसं कोविड आहे, आता जीबीएस आहे, तर आपण फिजिकली जरी त्यातल्या त्यात फिट असतो तरी आपण मेंटली इतके अनस्टेबल होतो, इमोशनली इतके अनस्टेबल होतो आणि त्यात वेगवेगळ्या बातम्या आपल्या कानावर रोज पडत असतात की कुणीतरी खूप सिरियस आहे, कोणाला तरी असं झालं, खूप कमी वयात कुणीतरी एक्सपायर झालं आणि त्याच्यामुळे आपण अजून वायबल होतो, आपण अजून टेन्स होतो आणि त्या गोष्टीचा विचार करत राहतो। त्याच्यामध्येच आपल्याला जर आपल्या एक्सपर्ट्सनी म्हणजे आपल्या हेल्थ केअर जे डॉक्टर्स आहेत किंवा आपल्याला जे ट्रीट करतात त्यांनी जर आपल्याला थोडंसं मोटिवेशन दिलं किंवा आपल्याला सांगितलं ना की नाही, तुम्हाला काही होत नाहीये, तुम्ही व्यवस्थित आहात, तुम्ही छान आहात, तुम्ही रिकवर होताय, तर आपली फिजिकली जरी आपण थोडेसे अनफिट असू किंवा आपली परिस्थिती, आपली प्रकृती थोडी खालावलेली असेल ना, तरी आपण त्याच्यातून कमबॅक करू शकतो। हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे। कोविडमध्ये कुलकर्णी सर आम्हाला ट्रीट करत होते, आमच्या संपूर्ण फॅमिलीला कोविड झाला होता। त्याच्यामध्ये माझे 80 वर्षाचे आजोबा, ज्यांना डायबिटीस आहे, बीपी आहे, पण ते घरी राहून व्यवस्थित बरे झाले। पण सारख्या त्या बातम्या यायच्या, पण रोज आमचा व्हिडिओ कॉल व्हायचा सरांसोबत, ऑनलाईन ट्रीटमेंट चालू होती। सर आम्हाला रोज सांगायचे की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही छान रिकवर होत आहात। आणि ते जे शब्द होते ना, ते गोळ्या औषधांपेक्षा त्या शब्दांमुळे मला असं वाटतं आम्ही खरेच बरे झालो आहोत। तसंच आहे, जीबीएसचं आउटब्रेक झालेलं आहे, सगळ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे, माहित नाही काय करायचंय, आपल्याला होईल, कसा होईल, काय करायचं। तर काळजी करू नका। तुम्ही आपल्या चॅनलवरती जीबीएसचे रिकव्हरी व्हिडिओज बघितलेच असतील, नसेल बघितले तर बघा। खूप छान आपल्याकडे ट्रीटमेंट दिली गेली आहे, जीबीएस पेशंट्सला खूप छान रिकव्हरी आहे। तुमच्या जर ओळखीत कोणी जीबीएस पेशंट असेल, त्यांना ट्रीटमेंटची गरज असेल, तर नक्कीच आमचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांना द्या। त्याच्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता आणि जर जीबीएस असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क नक्कीच करू शकता।